सांगावा राईट टू एक्सप्रेस लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा 1,00,000 सबस्क्रायबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे। आपल्या हक्काच्या चॅनेलचं ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच सबस्क्राइब करा सांगावा, पाहत रहा सांगावा। मध्ये सहभाग घ्यायला पाहिजे, त्याची नोंदणी व्हायला पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला केंद्र शासनातून किंवा राज्य शासनाकडून जे वेगवेगळ्या प्रकारचा निधी जो आहे गरीब आणि दुर्बल घटकांना मिळत असतात, त्या संदर्भामधले सर्व फायदे जे आहेत जर प्राप्त करायचे असेल तर त्यासाठी आपली जातनिहाय जनगणना होणं आवश्यक आहे। जसं SC आणि ST यांची जनगणना होत असते आणि त्यानुसार जे आहे त्यांचे जे काही बेनिफिट्स असतात, त्यांना शिक्षणामध्ये असेल, नोकऱ्यांमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या ज्या शासकीय योजना असतात त्यांचे जे काही फायदे असतात ते मिळवण्यासाठी जातनिहाय जनगणना ही फार महत्त्वाची ठरणार आहे। आरक्षणाचे जे काही मुद्दे असतात वेळोवेळी जे आहे कोर्टामध्ये जातात, तेव्हा कोर्टामध्ये सुद्धा हा प्रश्न येतो किंवा तुमची संख्या किती आहे, तर ती संख्या जी आहे अधोरेखित करण्यासाठी जी आहे ही जातीय जनगणना ही फार महत्त्वाची ठरणार आहे। आणि त्यामुळे जे आहे समता परिषदेच्या वतीने संघटना मजबूत करून तळागाळापर्यंत पोहोचून महिलांची संघटना मजबूत करून जेणेकरून घरोघरी जाऊन जे आहे जातनिहाय जनगणनेच्या संदर्भामध्ये भूमिका किंवा त्याच्याबद्दलची माहिती ही लोकांपर्यंत पोहोचणं फार आवश्यक आहे। आणि वेगवेगळे उपक्रम जे आहे समता परिषदेच्या वतीने घेतले जातात ते समाजापर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सुद्धा संघटनेची असते। त्यामुळे संघटना मजबूत करणं हे आवश्यक आहे। आणि त्या निमित्ताने आज आम्ही पिंपरी चिंचवड येथे ही बैठक आयोजित केली होती। सर्व पिंपरी चिंचवडचे वरिष्ठ नेते जे आहेत ते उपस्थित आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच पिंपरी चिंचवडमध्ये एक मजबूत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची फळी ही उभारली जाईल अशी अपेक्षा आहे। त्या टायमाला जे आहे प्रदीप आहेर यांची आम्ही निवड तिकडे निश्चित केली होती, परंतु त्यानंतर आम्ही त्यांना हे किंवा कसं काम व्हायला पाहिजे, कसं संघटना बांधली गेली पाहिजे ह्या संदर्भामध्ये जी काही भूमिका आहे आम्ही येऊन तिकडे सांगू। आणि म्हणून आज आम्ही जे आहे की विधानसभा निहाय अध्यक्ष होणं अपेक्षित आहे, प्रभाग अध्यक्ष करणं, वॉर्ड अध्यक्ष, त्याचबरोबर महिला अध्यक्ष यांचे सुद्धा त्या पद्धतीने नेमणुका होणं आवश्यक आहे। अशा पद्धतीने प्रत्येकाची कार्यकारिणी म्हणजे शहराची कार्यकारिणी, विधानसभा निहाय कार्यकारिणी, प्रभाग निहाय कार्यकारिणी आणि सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन ही कार्यकारिणी असली पाहिजे अशा सुद्धा सूचना आम्ही त्यांना दिल्या। पुन्हा एकदा नरेंद्र पाटील यांनी ओबीसी म्हणून आदर मैदानामध्ये केले आहे, आपलं काय मत आहे? तर लोकशाही आहे, ते लोकशाही पद्धतीने ते त्यांच्या मागणी करत आहे। त्याचा आझाद मैदानात जाणार नाही जाणार त्याचा आम्हाला काही कल्पना नाही, परंतु आम्ही आमचा लढा जो आहे तो आमचा चालू आहे की मराठा समाजाला ज्या पद्धतीने सर्व पक्षांची सुद्धा तीच भूमिका जी आमची भूमिका आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, त्यांना मराठा समाजाला वेगळं आरक्षणाची आवश्यकता आहे। EWSच्या माध्यमातून त्यांना त्या आरक्षणातून जो आहे फायदा होत आहे। त्यानंतर राज्य शासनाने सुद्धा 10% वेगळं आरक्षण देण्याचं मंजूर केलेलं आहे। तर अशा रीतीने त्यांना जर वेगळं आरक्षण असेल तर ओबीसीच्या वाट्यामध्ये त्यांनी येऊ नये ही प्रामुख्याने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, सर्व जातीचे ओबीसीचे घटक आहेत त्यांची आणि सर्व पक्षाची हीच जी आहे। परत वेगळं आरक्षण द्यावं। कुणबी समाज म्हणून मराठा समाज ऑलरेडी आरक्षण घेतोय ओबीसी म्हणून। कुणबी समाज हा प्रामुख्याने विदर्भ आणि कोकणात हा मोठा प्रभाव आहे। पिंपरी चिंचवडमध्ये आणि पुण्यातही जास्त प्रमाणात आहे। इथल्या मराठे पुण्यामध्ये सुद्धा आहे, पिंपरी चिंचवड, नाशिकमध्ये सुद्धा आहे, परंतु जे ओरिजिनल कुणबी जे आहेत ते त्याचा फायदा घेत आहेत। परंतु आत्ता हे यांनी जे सांगितलं की काही वर्षापूर्वी जे वादळ निघालेलं आहे, सरसकट मराठ्यांना ओबीसी मध्ये घ्या, याला आमचा विरोध आहे। हे कुणबीला तुम्ही मान्य करता ओबीसी जे कुणबी आहे?
अहो, कुणबी ओबीसी आहे ती कोकणात गेलं तर तुम्हाला कळलं की कोकणातले बोलत नाही साहेब, मी ऐका, पश्चिम महाराष्ट्रातलं बोलतोय. जे ओरिजिनल कुणबी जे आहे ते खरं अर्थाने जे विदर्भात आहेत आणि तिकडचे विदर्भातील कुणबी आणि कोकणातील कुणबी ह्या दोघांचाही ह्या सगळ्या गोष्टीला सुद्धा विरोध आहे. परंतु काही कुणबी जे आहे प्रामुख्याने नाशिक असेल, पुणे असेल किंवा उत्तर महाराष्ट्र ह्या ठिकाणी ओरिजिनल कुणबी सुद्धा आहेत. परंतु आता जे चाललेलं ते सरसकट मराठ्यांना कुणबीचे सर्टिफिकेट घेऊन ओबीसी मध्ये आरक्षण द्या अशी जी त्यांची मागणी आहे त्याला आमचं नाही. पण त्यांचा विचारण्याचा प्रश्न असा आहे की आज ह्या भागामध्ये जो मराठा समाज आहे तो कुणबीचे दाखले आहे, मुळात ते कुणबी नाहीये. त्यामुळे त्याच्या विरुद्ध तो विरोध आमचा चालू आहे ना. 90% लोकांनी काढलेले इथले राजकारणी सांगतो. आपण ते काढल्या त्याच्या द्या आम्हाला, आम्ही त्याच्या अपील फाईल करू. आम्ही हे ते काय काय शेजारी बसलेले आहेत त्यांच्याकडे सगळे आहे ना, आकडेवारी सगळं. मग ते करतील ते कोर्टात जावं लागेल. 90% आहेत. अहो नोट 100% झाल्या ते पण काढून आता काय दुसऱ्या वर्षी आता 90% आलं फक्त कुठं त्याला. नाही, तुम्ही त्यांना स्वीकारता का इथल्या अहो लोकांना? आता आम्ही स्वीकारायचं मला तर माहिती नाही ना. आम्ही तर आता लढा देतोय ना. आम्ही स्वीकार असं आहे की त्यांना सर्टिफिकेट जरी मिळाले असतील तरी त्यांना जे आहे जाड पडताळणीकडे जाऊन ते प्रूफ करून मग नंतर ते सगळं होणार आहे. तर त्याच्यावर ती प्रोसेस आहे. असं नाही की बा कोणालाही असं दिसतं सर्टिफिकेट मिळालं. ती प्रोसेस आहे, प्रोसेस पार करावी लागेल. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे झाल्या म्हणजे पूर्वी जे आपलं ओबीसी आरक्षणाच्या शिवाय ह्या ओबीसीवरती आता अन्याय होईल ह्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत असं वाटत नाही का? काय म्हणाल तुम्ही? ओबीसीच्या जागा कमी पडणार होणार आहेत आता. नाही कमी नाही झाल्या. हे बघा, जेव्हा सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्ट घ्यायला सांगितले तर ट्रिपल टेस्ट मध्ये जे वेगवेगळे घटक होते त्याच्यामध्ये एक जे आहे कमिशन अपॉइंट करून कमिशनच्या माध्यमातून सगळा अभ्यास करायला सांगितला होता की बाबा तुमच्याकडं ओबीसीच्या संख्येनुसार काय प्रतिनिधित्व आहे वगैरे. त्या टायमाला जे आहे पहिलं कमिशन अपॉइंट केलं, मग त्यांनी काय बरोबर काम नाही केलं. मग नंतर दुसरं कमिशन अपॉइंट झालं, भाटिया कमिशन. भाटिया कमिशननी जो रिपोर्ट दिला तो 3 महिन्यात द्यायला सांगितला, तो काही बरोबर झाला नाही. त्याच्यामध्ये 33,000 ओबीसीच्या जागा ज्या आहेत त्या कमी झाल्या. आम्ही त्याच्या संदर्भामध्ये आम्ही कोर्टात गेलो, बाकीचे लोक कोर्टात गेलो आणि मग तो मागणी तिथे आम्ही केली की बाबा भाटिया कमिशनचा रिपोर्ट जो आहे तो स्वीकारू नये, त्याच्यामध्ये फार मोठ्या त्रुटी आहेत. 2 वर्ष जो आहे तो तिकडे मॅटर प्रलंबित होतं. परंतु 2 महिन्यापूर्वी जेव्हा हे मॅटर पुन्हा सुप्रीम कोर्टासमोर आलं तेव्हा मी स्वतः तिकडे कोर्टात होतो. त्या ठिकाणी जे आहे आम्ही तिकडे सर्व केंद्रीय वकील होते, राज्याचे वकील होते, इतर जे याचिका होते यांना सगळ्यांना जे आहे मी समजून सांगितलं की आदरणीय पंतप्रधान साहेबांनी जे आहे आता जातनिहाय जनगणना सांगितलेली आहे. त्यामुळे ते आकडेवारी आपल्या समोर येणारच आहे. आणि ती जी जातनिहाय जनगणना ही रजिस्टर जनरल ऑफ इंडियाच्या सेन्सस जनरल जे आहे त्यांच्याकडून होणार आहे. म्हणजे ती जेन्युइन आणि एक व्यवस्थित होणार आहे. तर ती जर होणारच असेल तर आत्ता होणाऱ्या निवडणुका कमीत कमी भाटिया आयोगाच्या आधीचे ज्या पद्धतीने इलेक्शन झाल्या होत्या म्हणजे ओबीसीच्या जे काय आरक्षणाच्या सहित झाल्या होत्या त्या पद्धतीने घेण्यास हरकत नाहीये. आणि येणाऱ्या काळामध्ये जातनिहाय जनगणना झाल्याच्या नंतर जी काय आकडेवारी येईल त्या पद्धतीने जे आहे नव्याने आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपण भूमिका मांडू शकतो. तर ही भूमिका सर्वांना पटली आणि त्या लोकांनी जी आहे सुप्रीम कोर्टामध्ये मांडलं. आणि मग कोर्टाने सांगितलं की भाटिया कमिशनच्या आधी ज्या पद्धतीने निवडणुका घेण्यात आल्या होत्या त्याच पद्धतीने निवडणुका ओबीसीच्या आरक्षणासहित महाराष्ट्रामध्ये घेण्यात याव्या असे डायरेक्शन सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. म्हणून येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्या ओबीसीच्या आरक्षणाबरोबरच होणार आहे. ढोलेंनी जी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती त्याच्यामध्ये त्यांनी ओबीसीचं जे काही जातगणने व्हायला पाहिजे होती त्यामुळं ती झालेली नसल्यामुळं ज्या राखीव जागा ज्या ओबीसीच्या आहेत त्या कमी आहेत अशा पद्धतीने त्यांनी मतं मांडलेली होती. मग जर त्याच पद्धतीने जर निवडणूक होत असेल तर माझं म्हणण्याचा उद्देश होता की ढोले ज्या पद्धतीने म्हणतायत की ओबीसीची संख्या जास्त आहे पण जागा कमी आहे तर तेव्हा ह्या तुम्ही वेगळं म्हणताय, ढोलेने वेगळं केलेलं आहे का ते आम्हाला माहिती आहे. असं आहे भाटिया कमिशन मध्ये 33,000 जागा कमी झाल्या होत्या. आधीच्या आरक्षणात 27% आरक्षणाने जे आहे निवडणुका झाल्या होत्या. त्या आधीच्या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद या सगळ्या निवडणुका 27% आरक्षणाने झाल्या होत्या. त्याच पद्धतीने त्याच आरक्षणाने आत्ताच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाने परमिशन दिलेली आहे.
त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठलंही चुकीचं तुम्ही त्याच्यामध्ये हे व्यर्थ अनर्थ काढू नका. ह्या निवडणुका ज्या आहेत त्या ओबीसीच्या आरक्षणाबरोबरच होणार.